स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। ही मीडियावाल्यांनी माजवलेली बातमी आहे, असं कुठेही ठरलेलं नाहीये की 1 तारखेपासून मंदिर बंद होणार आहे म्हणून अजून कुठलेही नाहीये। आमच्या 2027 ला कुंभमेळ्याला जी काही आम्हाला शासनाकडनं 288.17 कोटी जी रक्कम मिळालेली आहे, या रकमेतून जी काही कामं होणार आहेत, या कामाकरता कामं जर माणसं जर आवक बंद झाली नाही तर ही कामं होऊ शकत नाहीत। कारण की सकाळी मंदिर उघडल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत आम्ही पाहतोय कोविड संपल्यानंतर कायमस्वरूपी अशीच गर्दी आहे। ही जर गर्दी थांबवायची झाली तर आम्हाला प्रशासनाने एवढी काही मदत करू शकणार नाहीये आणि आम्ही सुद्धा एवढं हँडल करू शकणार नाही काम चालू असताना। म्हणून आमचं आणि प्रांत कलेक्टरांची अशी चर्चा झालेली आहे की याच्यातून मंदिर जर 3 महिने बंद ठेवलं तर ते काम पूर्ण करतील। त्यांचे जे ज्यांना कामं दिलेली आहेत त्यांनी कबूल केले की आम्ही 3 महिन्यामध्ये काम पूर्ण करू। तर हे दिवस ठरवायचा आहे, अजून नक्की व्हायचा आहे, पण मीडियाने त्याच्या अगोदरच हे माजवलंय सगळीकडे। आज आम्हाला एवढं आंध्रातून, म्हैसूरहून, कोंडूतून, कलकत्त्यावरनं, गुजरातवरनं फोन यायला लागले की 1 तारखेला बंद झाले का। म्हणजे काय होतं माहिती आहे का, तुमची मंडळी अशी आहेत की एखादी बातमी कोणाकडनं घ्यायची आणि कोणाला द्यायची। समजा आमच्या कोणी संस्थांची तर्फे दिली आहे का, कलेक्टरतर्फे कोणी बातमी दिली आहे का, अशाच बातम्या माजवल्या आणि 1 तारखेपासून तुम्ही सुद्धा आता विचारता की 1 तारीख 30 ते 31 नंतर बंद होणार आहे। तर पहिल्या प्रथम हे तुम्ही सांगा की 1 तारखेला बंद होणारा हा विषय अजून नाहीये। ज्या वेळेला कलेक्टर नक्की करतील त्या टायमाला ती 3 महिन्याचं फक्त चर्चा झालेली आहे अशी। नाताळची सुट्टी आहे, आम्हाला याची कल्पना आहे। 5 दिवस यात्रेकरू प्रवाह हे वाढणार आहे, याच्याकरता आम्ही आमची सिक्युरिटी वाढवलेली आहे। आमच्या इथपासून ते स्टँडपर्यंत संपूर्ण आमची म्हणजे पायरी जिथून चालू होती त्या पायरीपासून इथपर्यंत आमची सिक्युरिटी संपूर्ण आहे। संपूर्ण आमचे याचे CCTVचे कॅमेरे आहेत, या ठिकाणून आमचं अनाऊन्स केलं जातं प्रत्येकाने लाईनीमध्ये उभे राहा, कोणाच्याही पैशाला याला त्याला बळी पडू नका, अशा प्रकारच्या आमच्या सूचना दिलेल्या असतात। कोणी लाईन सोडून न येता या, ज्यांना पासेसची सोय केलेली आहे पासेसच्या माणसांनी या ठिकाणी यावं, त्याप्रमाणे त्यांना टायमिंग दिलेले आहे, त्याप्रमाणे त्यांना पासेसला सोडली जाते। VIP मंडळी, तुमचे अधिकारी सगळे जी मंडळी आहेत की ज्यांनी इथं सांगितलं असेल इथे सांगितलं, समजा 10 माणसं असतील तर त्यांची 4 माणसांची व्यवस्था सोडण्याची आमच्याकडनं केली जाते। 10 असतील तर 10 सोडले जात नाहीत, अशी करून काहीतरी तडजोड करून लोकांची दर्शनाची व्यवस्था आम्ही संपूर्ण व्यवस्था केलेली आहे। त्या व्यवस्थेला काय नाही, आम्हाला पोलीस प्रशासनाचे आंबेगाव तालुक्याचे लोक आहेत त्यांची सुद्धा सहकार्य आहे। आज तिथून सुद्धा पवार साहेब आहेत, तिथून ते आम्हाला याला सुद्धा सहकार्य करतात। इथे जी पोलीस मंडळी ती सुद्धा आहे, ती सुद्धा सहकार्य करतात, आमचं सहकार्य